नमस्कार. अहमदनगर ब्रँडिंग आणि डिझाईन ॲडिक्ट प्रस्तुत ब्रँड व्हॉइस संवाद व्यावसायिक आणि उद्योजकांशी या कार्यक्रमात मी वीणा दिघे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज घेऊन आलो आहोत एक खूप खास ब्रँड प्रवास. तज्ज्ञांच्या मते जे भल्या भल्यांना सहकार क्षेत्रात 50 वर्षात साधलं नाही ते यांनी अवघ्या 5 वर्षात करून दाखवलं. हा ब्रँड व्यंकटेश मल्टीस्टेट. बालम टाकळी सारख्या अगदी छोट्या खेड्यातून सुरुवात करून आज या संस्थेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक हे 2 राज्य मिळून 22 शाखांचा विस्तार, 1 लाखाहून अधिक सदस्यांचा महापरिवार, 250 लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार, नातविश्वासाचं वचन सुरक्षेचं हे ब्रीद जपतच आज कोऑपरेटिव्ह ते कॉर्पोरेट हा खूप मोठा टप्पा यांनी खूप कमी वेळात पार केलाय. फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावरचा दिला जाणारा सर्वोत्तम चेअरमन 2017 हा पुरस्कार पटकावलेले या व्यंकटेश मल्टीस्टेटचे माननीय चेअरमन श्री अभिनाथ शिंदे सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत व्यंकटेश मल्टीस्टेटचा या ब्रँडचा हा सक्सेसफुल प्रवास. अभिनाथ सर नमस्कार. नमस्कार मॅडम. ब्रँड व्हॉइस मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. आपण आपल्या नावाला आपल्या क्षेत्राला ब्रँड बनवलेलं आहे. याची सुरुवात नेमकी कशी झाली? कारण जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते फक्त नाव असतं, हळूहळू तो ब्रँड घडत जातो. पण ही सुरुवात नेमकी कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायचंय. नक्कीच मॅडम. यासाठी मला वाटतं आपल्याला पाठीमागं 7 वर्ष जावं लागेल. 2013 मध्ये आपण व्यंकटेश मल्टीस्टेटची सुरुवात केली. सुरुवात करत असताना गरजेतनं याची सुरुवात झाली असं मी म्हणेल, किंवा समस्या सोडवण्यासाठी याची सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल. गावामध्ये ॲक्च्युली मी प्राथमिक शिक्षक होतो आणि हे करत असताना गावातील माझे जे काही मित्र आहेत, कृष्णा मसुरे, व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, तर या ठिकाणी मी सातत्यानं बघायचं. शाळेतनं आल्याच्या नंतर आम्ही गावामध्ये कट्ट्यावर गप्पा मारायचा. माझ्याकडे शिक्षक म्हणून काहीतरी एक नोकरी होती, पण बाकीचे मित्र किंवा गावातील बाकी सगळे मित्र तर त्यांच्याकडे हाताला असं काही काम नव्हतं. आणि हा प्रश्न मला वाटतं ग्रामीण भागातला खूप मोठा प्रश्न होता. सगळी होतकरू तरुण आहेत, विचार करतायत, पण त्याच्यावर काही सोल्युशन नाही आहे. आणि म्हणून मग या तरुणांनी व्यवसाय करावा असं आम्ही चर्चा केली. हे करत असताना ज्यावेळेस आम्ही व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे भांडवलाचा. आणि हे भांडवल उभं करायचं हे काम कसं करावं हा प्रश्न ज्यावेळेस आम्हाला पडला त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या बँकेकडे जायला सुरुवात केली. सुरुवातीला असं वाटलं की राष्ट्रीयकृत बँका या म्हणजे ग्रामीण भागातल्या किंवा सर्वसामान्यांसाठी आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे चक्रा मारल्या. तिथं गेल्यानंतर तिथली गर्दी, तिथलं वातावरण पाहून ह्या बँका या लोकांसाठी नाहीच असा एक समज किंवा गैरसमज तयार झाला. तिथनं आम्हाला प्रॉपर माहितीही मिळाली नाही. मग त्यावेळेस आम्ही कोऑपरेटिव्ह बँकेकडे मोर्चा वळवला आणि तिथूनही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी थोडंसं व्यवस्थित बोलले, पण त्या ठिकाणी कर्जाचे नियम आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या प्रस्थापित उद्योगासाठी, प्रस्थापित व्यवसायांसाठीच या बँका आहेत, तिथं हा विषय लक्षात आला. त्यानंतर तिसऱ्या टप्प्याकडे आम्ही वळालो की गावामध्ये ज्या पतपेढी किंवा पतसंस्था आहेत त्यांच्याकडे जाऊन इथून पण काही कर्जाची व्यवस्था होईल का. तर तिथंही लक्षात आलं की देण्याविषयी त्यांची इच्छा खूप आहे, पण नाईलाज आहे. काहीतरी नियमानं ते बांधले गेलेले आहेत आणि नवीन व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर कर्ज देऊ शकत नाहीत. छोट्या व्यवसायाला ते कर्ज द्यायला तयार आहेत, पण त्याला किमान 2 ते 3 वर्षाची स्थिरता आलेली पाहिजे. आम्हाला तर नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. अगदी कल्पनाच आहे, त्याला तर कोणीच पाठबळ द्यायला तयार नव्हतं. नक्कीच नक्कीच. त्यामुळं मग मी शिक्षक असल्यामुळे म्हटलं आपल्या किमान शिक्षक पतसंस्था असतात तिथं तरी आपल्याला कर्ज मिळेल. नोकरदार आहे तर माझ्या नावावर कर्ज घ्यावं आणि मित्रांना द्यावं, तिथून व्यवसायाची सुरुवात होईल. पण तिथे गेलो तर त्या काळी फक्त 20,000 रुपये कर्ज द्यायला मला तयार होते, कारण त्यावेळेस मी शिक्षण सेवक होतो आणि 3,000 रुपये मानधन होता. मग विचार केला की हा प्रॉब्लेम किती मोठा आहे. आपण एज्युकेटेड आहोत, आपण धाडसी आहोत, आपण धडपड करू शकतो. हे सगळं करूनही आपल्याला सोल्युशन भेटत नाहीये. मग बाकीच्या तरुणांचं काय की ज्या ठिकाणी नॉलेज जास्त नाहीये, त्या ठिकाणी खूप काही ह्या सगळ्या लोकांना संपर्क करून त्यांच्याकडनं प्रॉपर सोल्युशन घेता येईल अशी परिस्थिती नाहीये. म्हणून आपणच जर पतसंस्था सुरू केली तर, आपणच जर बँकिंगमध्ये आलं तर, म्हणजे या माध्यमातून आपण हा जो काही ज्वलंत प्रश्न आहे रोजगार
आणि त्या ठिकाणी हा रोजगार व्यवसायाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतो. म्हणजे स्वयंरोजगाराच्या संधी पण तयार होतील, त्या ठिकाणी बाकीचे लोकही काम करू शकतील. याच्यासाठी जर म्हणजे अगदी नवीन तरुणांना व्यवसाय सुरू करायचे असतील, बाकी कुणाला व्यवसाय सुरू करायचे असतील, आपण फक्त यांनाच कर्ज पुरवठा करू. अच्छा, असा विचार आम्ही समोर ठेवला आणि मग आम्ही त्यासाठी माहिती घ्यायला सुरुवात केली. पण या क्षेत्रातलं अजिबातही माहिती नाही, सगळी आम्ही शेतकऱ्यांची मुलं. तर ही माहिती द्यायला कुणी तयार नाही. कारण बऱ्यापैकी आपण पाहिलं, पतसंस्था क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल, हे सर्वसामान्यांचं नाहीये. इथं काम करणारी जी मंडळी आहेत ही मोठी मोठी मंडळी आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणं, भेटणं आणि त्यांच्याकडनं काही माहिती घेणं हे तसं खूप अवघड टास्क होतं. आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की हे काही तुमचं क्षेत्र नाहीये, नवीन मुलांचं क्षेत्र नाहीये, इथं म्हणजे खूप वेगळा विषय हा, याच्यामध्ये तुम्ही काही पडू नका, तुमची नोकरी आणि हा विषय खूप चांगला आहे. पण आम्हाला शांत बसायचं नव्हतं, आम्हाला ते सगळं करायचं होतं. खूप धडपड करून शेवटी आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही या संस्थेची सुरुवात केली. अच्छा, म्हणजे खरं तर गरज ही एक महत्त्वाची गोष्ट होती, म्हणून तुम्ही सुरुवात केली, व्यवसाय करावा असं वाटलं आणि त्याच्यातून अनेक गोष्टी लक्षात आल्या की ग्रामीण भागाच्या अडचणी काय आहेत तुमच्यासारख्या अनेक युवकांच्या, आणि मग तुम्ही या व्यवसायाकडे आलात. मग अर्थसंस्थाच करावी किंवा तीही मग सहकार क्षेत्रातलीच, किंवा मग म्हणजे तुम्हाला कर्ज मिळालं असतं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या व्यवसायात पण जाऊ शकत होतात, पण मग ह्याच्यातच उतरायचं, ह्याला पाठबळ कसं मिळत गेलं? याच्यामध्ये सुरुवात झाली की म्हणजे व्यवसाय करायचा होता. पण हा व्यवसाय करत असताना हे लक्षात आलं की व्यवसाय करणं हा वैयक्तिक प्रश्न होता, पण ज्यावेळेस हा प्रश्न सर्व समाजाचा होतोय, याच्यामधनं आपण खूप मोठ्या लोकांना आपण सोल्युशन काही देऊ शकतो, तर त्यामुळे आपण बँकिंगमध्ये आलं पाहिजे. कारण आता जी काही सर्वात मोठी गरज आहे, आपण म्हणतोय अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, पण या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी अर्थपुरवठा नसेल तर मला वाटतं जीवनाला अर्थ राहत नाही. आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपण त्याच्यासाठी छोट्या व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करून त्यांना व्यवसायासाठी उभं करणं, हे आपण काम जर करू शकलो तर हे काम नक्कीच खूप मोठं होईल, असा एक विचार त्याच्यामध्ये आला. याच्यामध्ये तो दुसरा विचार आहे की मग हे करायचं असेल तर अर्थसंस्था काय, याचं उत्तर कदाचित तुम्हाला भेटलं असेल, पण तुमचा तो दुसरा प्रश्न होता की मग हे सहकारच का. तर सहकारच का, तर याच्यामध्ये आपण अगदी पाहिलं बेसिकली अगदी आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सहकार असतो. कुटुंबाची सुरुवात सहकारापासून होते. एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये जर सहकार नसेल तर ते कुटुंब व्यवस्थित चालू शकत नाही. अगदी बरोबर. तर तेच काम, तोच विचार आपण या अर्थसंस्थेमध्ये रुजवला की या ठिकाणी मला जे काही काम करायचंय हे आता वैयक्तिक माझं काम नाहीये, हे वैयक्तिक माझ्यासाठी पण नाहीये, हे काम सर्वांसाठी आहे आणि हे काम सर्वांचं आहे. याच्यामध्ये जर सर्वांना सामावून घ्यायचं असेल आणि खूप मोठ्या ध्येयानं प्रेरित होऊन आपल्याला काम खूप मोठं करायचं असेल तर याच्यामध्ये आपण सर्वांना सभासद केलं पाहिजे. आणि सभासद करणं ही पद्धत फक्त जी रुजते की या ठिकाणी माझा मालकी हक्क आहे, हे फक्त सहकारामध्ये रुजते. एखादी खाजगी कंपनी असेल तर तिथं मालकी हक्क सभासदांकडे आहे असं कधी वाटत नाही. आणि त्यामुळे मग इथं काम केल्यामुळं सहकारातल्या लोकांच्या म्हणजे या क्षेत्रात जे सभासद होऊ इच्छितात, गरजाही त्यांच्याच आहेत, सोल्युशनही त्यांच्याकडे आहे. कुणाकडे बचत करण्यासाठी थोडेफार पैसे आहेत, कुणाला थोड्याफार पैशांची गरज आहे, आणि याच गरजांची जर देवाणघेवाण झाली, ज्यांच्याकडे जे आहे आणि ज्यांच्याकडे जे नाही आहे याचा मिलाप सहकारामध्ये होऊ शकतो. आणि तो अर्थसंस्थेमध्ये जर होत असेल तर याच्या इतकी खूप म्हणजे चांगली गोष्ट दुसरी कोणतीच नाहीये. म्हणून आपण सहकाराच्या माध्यमातून अर्थसंस्था हा विषय याच्यासाठी निवडला. अच्छा, जेव्हा सुरुवात झाली अभिनाथ सर, बालम टाकळी सारख्या अगदी दुष्काळग्रस्त छोटंसं खेडं, आणि मग तिथल्या लोकांनी जेव्हा तुमच्याकडे स्वतःचं ऑफिस पण नव्हतं, अशा वेळी तुमच्या फक्त विचारावर विश्वास ठेवून लोक कशी काय बांधली गेलीत, आणि म्हणजे तुम्ही काय ओळखलं ग्रामीण भागातल्या लोकांची, कोणती नस, कोणती गरज ओळखली जेणेकरून संस्थेने मूळ धरलं? आता मूळतः मी बालम टाकळीचाच आहे, या छोट्याशा गावामध्ये जन्म झालेला आहे आणि लहानपणापासून जर या गावामधून लोकांच्या मानसिकता समजून घेतोय तर आता वेगळं काही नवीन अभ्यास करण्याच्यासाठी नक्कीच गरज नव्हती. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न होतो म्हणजे आर्थिक संस्थेमध्ये काम करताना तो म्हणजे विश्वासाचा. आपण विश्वास कसा देऊ शकतो, तर मला वाटतं पारदर्शक व्यवहार असतील, ग्राहकाभिमुख सेवा असतील आणि ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यालाच टार्गेट करणारे सोल्युशन असतील तर नक्कीच ग्राहक आकर्षित होतात. तर हे सगळं करत असताना ग्रामीण भागामध्ये जे टार्गेट ऑडियन्स म्हणता येईल
की याच्यामध्ये सर्वात जास्त गरज होती ती म्हणजे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांना बँकेमध्ये व्यवस्थित सेवा भेटत नव्हती. त्यांना चांगली सेवा कशी देता येईल याचं उत्तर आपण आपल्या व्यंकटेश मल्टीसेटमध्ये शोधलं. त्यानंतर गावातील जे तरुण आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांना भांडवलाची जी काही गरज लागते तर त्या ठिकाणी गरजाभिमुख प्रॉडक्ट आपण दिलेले आहेत, गरजाभिमुख सेवा दिलेल्या आहेत. तर त्या माध्यमातून तेही आकर्षित झाले. आणि हे सगळं करत असताना आमचा उद्देश हाच असायचा की तुमच्या गरजा आम्ही नक्कीच पूर्ण करतोय. त्यामुळे ठेवीदारांकडे अगोदर जायचं की कर्जदारांकडे अगोदर जायचंय याचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्था कुणाची आहे, तर छत्रपती शिवरायांनी जसं म्हटलं होतं की हे रयतेचं राज्य आहे, तसं ही संस्था प्रजेचीच आहे, ही सगळ्या सभासदांचीच आहे. या ठिकाणी ठेवी ठेवणारा ठेवीदार आम्ही कधीही मोठा ठेवीदार टार्गेट केला नाही. आमच्याकडे ठेवी ठेवणारा ज्याच्याकडे 5,000 रुपये शिल्लक आहेत, 10,000 रुपये शिल्लक आहेत आणि त्याला बँकेमध्ये चांगली सेवाही भेटत नाही म्हणून नाईलाजाने तो घरी ठेवतोय. आता त्याला लक्षात आलं की हे पैसे आपल्या स्वतःच्या संस्थेत ठेवायचे आहेत, ही संस्था कुणाची दुसऱ्याची नाहीये. ह्या संस्थेमध्ये मी जर पैसे ठेवले तर नक्कीच मलाही वेळेला भेटतील आणि माझाच जो काही मित्र आहे, माझा जो सहकारी आहे, जर त्याची पण गरज ह्याच पैशाने भागत असेल तर मी तर काय ठेवू नये. त्याला ही शाश्वती होती की या ठिकाणी संस्थेमध्ये जे काही कर्जाचे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत हे इथल्या महिलांसाठी उपयोगी आहेत, इथल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, इथल्या व्यापारी वर्गासाठी उपयुक्त आहेत, जे नवीन तरुण व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत. मग आपण नक्कीच इथं सुरुवात केली पाहिजे. मग हे लोक सभासदही झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी तो विश्वास आपोआप दुसऱ्यांमध्ये रुजवायलाही सुरुवात केली. अशा पद्धतीने या संस्थेची पायाभरणी झाली. काही अशा असे काही नकारात्मक गोष्टी पण सहकार क्षेत्रात काम करताना जाणवल्या असतीलच आणि मग त्यावर कशी मात केली? सहकार क्षेत्रातले मी हे विचारते, ड्रॉबॅक्स काही वाटतात का? आता आर्थिक क्षेत्रामधला जो काही सहकार आहे याच्यामधल्या ड्रॉबॅक बद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूप मोठे ड्रॉबॅक नाही आहेत, छोट्या छोट्या काही त्रुटी आहेत असं म्हणता येईल की ज्या ठिकाणी काम करत असताना काही चॅलेंजेस आहेत त्या या सहकारामुळे जाणवतात. त्याच्यावर उत्तर शोधण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतच असतो. याच्यामध्ये आता आम्हाला जे काही चॅलेंजेस आले याच्यामध्ये अगदी सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस एखादी बँक आहे, इथं आम्ही अर्थसंस्थेमध्ये काम करताना व्यंकटेश मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकाराच्या माध्यमातून काम करतोय. तर या ठिकाणी आज रोजी आम्हाला NPCI ची मेंबरशिप नाही आणि त्यामुळं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आम्ही इश्यू करू शकत नाही. यामुळं होतंय काय आज रोजी की आमचे जे ग्राहक आहेत, शेतकरी असतील, तरुण असतील, महिला असतील, यांना व्यवहार करण्यासाठी आता शाखेमध्ये यावं लागतंय. पण हे जर सोल्युशन मिळालं तर त्यांना मार्केटमध्ये सगळ्या बँकेचं जे ATMचं नेटवर्क आहे हे नेटवर्क खुलं होऊ शकतं. त्यानंतर दुसरा विषय सांगायचं म्हटलं तर क्रेडिट ब्युरोच्या मेंबरशिप, ज्या ठिकाणी या मेंबरशिप मिळाल्या तर आमच्याकडे जे काही ग्राहक आहेत, कर्जदार आहेत, त्यांची पत किती चांगली आहे ही पतही बाकीच्या बँकांना कळू शकते आणि त्या माध्यमातून त्यांना तोही ऍक्सेस मिळू शकतो. कारण व्यंकटेश मल्टीसेटमध्ये व्यवहार करणारे कितीतरी ग्राहक असे आहेत की ज्यांना दुसरी बँकच माहित नाहीये. व्यंकटेश मल्टीस्टेट ही एकमेव बँक त्यांच्यासाठी आहे. इथं ते ठेवीचे व्यवहार करतात, कर्जाचे व्यवहार करतात, आपल्या मुलांच्या भविष्याची गुंतवणूकही ते तिथेच करतात. आणि त्यामुळे याही गोष्टी इथं मिळाल्या तर नक्कीच ह्या पुढचे सोल्युशन त्यांना देऊ शकून एक परिपूर्ण बँकिंग आपण त्यांना देऊ शकतो. याच्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच चालू आहेत. त्यालाही नक्कीच यश मिळेल. पण शासन दरबार या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत. बरं, नक्कीच. सर, सहकार क्षेत्रातल्या अडचणी तुम्ही सांगितल्यात, पण या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला स्वतःला काही असे चॅलेंजेस फेस करावे लागले, काही अशा ज्याला आपण संकटच म्हणूयात की त्याच्यातून तरुण जाणं हे आपल्या क्षमतेवरच अवलंबून होतं? काय आले का असे काही अनुभव की आता काय करायचं, काय खरं नाही बुवा आता, असं कधी झालं, वाटलं? नक्कीच असे कितीतरी प्रसंग आले. केवळ सहकारावरच नाही, ज्यावेळेस संपूर्ण आपण देशाच्या लेवलवरचे काही संकट आहेत त्यावेळेस आम्हालाही त्याचा सामना करावा लागला आणि त्यातनं खूप चांगले चांगले सोल्युशन आम्ही काढले. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर नोटाबंदी सारखं संकट होतं की ज्याच्यामध्ये अगदी छोट्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत, छोट्या दुकानापासून तर अगदी मोठ्या कॉर्पोरेटपर्यंत त्याचा सामना करावा लागला. GSTचं एक मोठं संकट होतं किंवा आता कोरोनाची जी काही परिस्थिती आहे मागच्या 6 महिन्यामध्ये, याच्यामध्ये कितीतरी व्यवसाय बंद पडलेत, कितीतरी नोकऱ्या गेलेल्या आहेत. मग या प्रत्येक ठिकाणी काय करता येईल तर आम्ही त्या ठिकाणी परिस्थितीनुसार उपाययोजना केल्या आणि या संकटाचं रूपांतर आम्ही संधीमध्ये केलं आणि अगदी त्याच काळामध्ये आम्ही व्यवसाय वाढवले. अच्छा, अगदी उदाहरण इष्टापत्ती ठरली तुमच्यासाठी. नक्कीच नक्कीच. व्यंकटेश मल्टीस्टेटचं कदाचित ते वैशिष्ट्यच आहे की आम्ही कदाचित अशा संधीची वाट पाहत असतो. म्हणजे जेवढी मोठी समस्या असेल तेवढी मोठी संधी असते. तुम्ही बाउन्स जास्त हे करता, जास्त जेवढा आदळू तेवढा जास्त जोरात यशाकडे जायचं. नक्कीच नक्कीच. याच्यामध्ये अगदी सुरुवातीचं उदाहरण सांगायचं म्हटलं की नोटाबंदीमध्ये ज्यावेळेस सगळेजण आता बँकिंग आणि सहकार कसा चालेल याच्याविषयी विचार करत होते, अगदी त्याच काळात आम्ही मोबाईल बँकिंगचा आमचा खूप मोठा कॅम्पेन लॉन्च केला.
आमची जवळ 30 ते 35 लोकांची टीम होती जी मार्केटमध्ये फिरली आणि लोकांना बँकिंग बद्दल आणखी विश्वासार्हता म्हणजे कशी वाढेल याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आणि कॅम्पेन केले. त्यामुळे लोकांची विश्वासार्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली की आता आपण गुंतवणूक नक्कीच केली पाहिजे. आपण त्या काळामध्ये बऱ्यापैकी बँकेमधनं पैसे काढणं, कारण आता पुढे काय होईल माहिती नाहीये. सध्या फक्त 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्यात, आणखी पुढे काय होईल हे माहिती नाहीये. त्यामुळे तो विड्रॉल करणं हा प्रकार चालू होता. पण त्या कॅम्पेनचा परिणाम केवळ व्यंकटेश मल्टीस्टेटवर झाला नाही, तर सहकारमध्ये काम करणं वेगवेगळ्या संस्थेवर त्याचा पॉझिटिव्हली फायदा झाला. त्याच वेळेस अगदी दुसरा विषय असा होता की आम्हाला दुर्दैवानं संस्थेला संस्था म्हणून ट्रीट न करता एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीसारखं ट्रीट केलं होतं. ज्यावेळेस आमच्या संस्थेच्या जवळपास 22 शाखा आहेत, त्यावेळेस जवळपास 50,000 खातेदार होते आणि या सगळ्यांसाठी आम्हाला विड्रॉल करण्याची मर्यादा एका आठवड्याला फक्त 20,000 रुपये केली होती. यामुळे आमच्या ग्राहकांना पैसे कसे द्यायचे हे खूप मोठं संकट उभं राहिलं होतं. प्रत्येक सहकारमध्ये काम करणाऱ्या संस्थेसमोर हे संकट होतं. पण या सगळ्या संकटाचा आम्ही जो सविस्तर अभ्यास केला तर या ठिकाणी आरबीआयनं आम्हाला एक अर्थसंस्था म्हणून ट्रीट न करता एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून ट्रीट करताय. तर त्यावेळेस बँकिंगला जे काही नियम लागू केले होते की विड्रॉल करण्यावर बंधनं होती, म्हणजे तुमच्या ग्राहकाचे किती पैसे तुम्ही देऊ शकता, तर आठवड्याला 20,000 रुपये ही जे काही बंधन होतं ते बंधन व्यंकटेश मल्टीसेटला किंवा सहकारात काम करणाऱ्या पतसंस्थेना लागू नव्हतं. अच्छा. आणि याच गोष्टीचा आम्ही फायदा घ्यायचा ठरवलं, कारण ही एक जी काही समस्या होती ग्राहकांनाही भेडसावत होती. ग्राहकांचे म्हणजे जे काही दुकानदार आहे, जे काही व्यावसायिक आहेत, त्यांचे व्यवसाय तर चालू होते, पण ते करत असताना त्यांच्याकडे आलेली कॅश 100 रुपयापर्यंत ज्या नोटा व्हॅलिड आहेत त्या काळामध्ये, तर ती कॅश तर त्यांच्याकडे येतच होती, कारण जीवनावश्यक वस्तू असतील किंवा बाकीचं काही असेल तर ते खरेदी करणं तर चालूच होतं. मग यांच्याकडे आलेली कॅश भरणा कशी करायची, कारण ते भरणा तर घेऊ शकत होते पण बँका त्यांना आठवलं फक्त 20,000 रुपये विड्रॉल देऊ शकत होत्या. पण त्यावेळेस आम्ही हे सगळं हेरलं आणि आम्ही लोकांना आवाहन केलं की तुम्ही ही सगळी रक्कम व्यंकटेशमध्ये भरू शकता आणि व्यंकटेश तुम्हाला पाहिजे तेवढा विड्रॉल देईल. बरं. कारण आम्हाला बँकेकडनं पैसे भेटणार नव्हते, पण आमची जी सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे ती आमचे सभासद, आमचे ग्राहक, त्यांना आम्ही आवाहन केलं, त्यांच्या प्रॉब्लेमचं उत्तरही त्यांना भेटलं आणि त्यांच्याकडची रक्कम आमच्याकडे आली. त्या काळामध्ये रेकॉर्ड ब्रेक नवीन अकाउंटही आमच्याकडे ओपन झाले, जे आमचे सभासद नाहीये, सभासद होण्यासाठी पण नवीन अर्ज आले आणि त्या काळामध्ये मी रेकॉर्ड ब्रेक अकाउंट ओपन केले. दुसरं त्याच वेळेस आम्ही काय केलं, तर जे ग्राहक म्हणजे ऑनलाईन ग्राहक आहेत ग्रामीण भागामध्ये हे वाढत आहेत, त्या काळातही त्यांची संख्या वाढत होती आणि त्यांना बँकेमधनं पैसे विड्रॉल करता येत नव्हते, पण त्यांच्याकडे कार्ड आहेत. तर आम्ही जे दुकानदार आहेत त्यांना पॉज टर्मिनल आणि त्या सुविधा दिल्या की जेणेकरून ते कार्ड स्वाईप करून ग्राहकांकडनं पेमेंट घेऊ शकतील. आणि त्याच्यामध्ये आपण जवळपास भारतामध्ये लीडर होतो या सहकार क्षेत्रामध्ये की एवढ्या फास्ट हे सोल्युशन देऊ शकलं. एखाद्या दुकानदारानं जर त्यावेळेस बँकेकडे अर्ज केला, नॅशनलाइज बँक असू द्या, खाजगी बँक असू द्या किंवा सहकारी बँक असू द्या, तर तो अर्ज प्रोसेस करून दुकानदाराला ते मशीन भेटण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार होता. आम्ही तो कालावधी आमच्याकडे 3 दिवसावर आणला होता. एखाद्यानं अर्ज केला की त्याला 3 दिवसात त्याचं मशीन ऍक्टिव्हेट होऊन तो ग्राहकाकडनं पेमेंट घेऊ शकेल. अविनाश सर, वा. म्हणजे इतक्या मोठ्या संकटात सुद्धा तुम्ही तुमच्या परिवाराशी, व्यंकटेश मल्टीस्टेटशी जोडलेल्या सगळ्यांना एक खूप दिलासादायक वातावरण ठेवलं. खूप मोठी गोष्ट साधली ही. सर, नक्कीच आता या पुढचं विजन मिशन ऐकायची उत्सुकता आमच्या सगळ्यांच्या मनात आहे की आतापर्यंतचं तुमचं जे वाटचाल आहे ती इतकी प्रेरणादायी आहे, म्हणजे इतका आदर्श देणारी आहे, तर नक्कीच याच्या पुढचं काय आम्हाला बघायला मिळणार आहे? नक्कीच. आता तुम्ही म्हणालात की व्यंकटेश मल्टीसेट आता एका लेवलवर आहे, म्हणजे खूप चांगलं यश तुम्ही संपादन केलंय, पण व्यंकटेश परिवार आज आम्ही फक्त एवढं समजतो की आतापर्यंत आम्ही जस्ट एका लेवलवर आलोय. एक बेसिक टार्गेट आम्ही अचीव्ह केलेत. आमचं ध्येय खूप मोठं आहे. आमचं संस्थेचं जे काही ध्येय आहे, लोकांना आर्थिक सक्षम करून बुलंद भारताची निर्मिती आम्हाला करायची आहे. आणि या ध्येयानं प्रेरित होऊन आमची जी काही टीम आहे, 250 लोकांची टीम आणि 1 लाख सभासद, या सगळ्या ध्येयानं प्रेरित होऊन आणखी लोकांना मदत करून या परिवारामध्ये सहभागी करून घेत आहेत. याच्यासाठी आम्ही एक मिशन सेट केलंय 2035 पर्यंत 1 कोटी लोकांना आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. अच्छा. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळं धडपडतोय आणि त्याच्यासाठी मी वेगवेगळी कामं करतोय. आता मला लक्षात आलंय की कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. या ठिकाणी आता मल्टीसेटच्या माध्यमातून काम करत असताना जसं मी मगाशी सांगितलं की काही मर्यादा आम्हाला येत आहेत, ज्या मगाशी सांगितल्या त्याच्यासोबतच आणखी काही मर्यादा आहेत. जसं मी त्या पेमेंट रिलेटेड सांगितलं की आपण डेबिट कार्ड इश्यू करू शकत नाही, क्रेडिट ब्युरोची मेंबरशिप नाहीये, तसंच आम्हाला शाखा वाढीवर पण काही निर्बंध आहेत. आणि अगदी त्यामुळं आम्हाला फुल प्लेज बँकिंगमध्ये जायचंय पुढच्या काळामध्ये.
या बँकिंगच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आम्हाला आमच्या ग्राहक म्हणजे त्या ठिकाणी सभासदांचं नेटवर्क उभा करायचं आणि त्यांना सेवा द्यायची. कारण आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आजही बँका पोहोचलेल्या नाहीयेत. शहरी भागामध्ये बँकांची गर्दी आहे, पण ग्रामीण भागामध्ये खूप मोठा गॅप आहे. तिथं खूप मोठी पोकळी आहे आणि खरी गरज तिथं आहे. आपण जर त्या गरजा पूर्ण केल्या तर ही लोक सक्षम होतील आणि ती सक्षम झाली तरच आपला देश समृद्ध होऊ शकेल. आणि म्हणूनच आम्हाला बुलंद भारताचं हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. बँकिंगच्या माध्यमातून हे सगळं करतच आहोत, पण बँकिंगला आणखी आम्ही बाकीच्या काही व्यवसायांची पण आता जोड देत आहोत. व्यंकटेश परिवार हे सगळं करत असताना व्यंकटेश ग्रुपच्या माध्यमातून जसे बँकिंगमध्ये आम्ही सहकाराच्या माध्यमातून काम करत आहोत, तसंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता आम्ही उतरत आहोत. त्याच्यामध्ये कामकाजाला सुरुवातही झाली आहे. जसं की कृषी क्षेत्रामध्ये आता आम्ही खूप वेगानं येणार आहोत आणि या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, कारण आम्ही या ठिकाणी बँकिंग म्हणून काम करत असताना बघितलं की खूप काही समस्या आहेत, या समस्या नक्कीच सोडवल्या जातात. याच्याकडं जर त्या ब्रॉड व्ह्यूनं जर बघितलं तर आमचं तर म्हणजे थिंक बिग अचीव बिग, मोठा विचार करा आणि काहीतरी मोठं संपादन करा, ही आमची विचारसरणी असते. आणि या विचारसरणीलाच बांधील राहून आम्ही याच्यामध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, शेतकऱ्यांच्या ज्या काही सगळ्यात मोठ्या समस्या आहेत, या सगळ्या समस्या टार्गेट करून याची उत्तरं शोधलेली आहेत आणि अशा पद्धतीचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आम्ही सुरू करत आहोत. दुसरा आम्हाला जो काही विषय जाणवला याच्यामध्ये की शिक्षण क्षेत्रामध्ये पण सुद्धा करण्यासारखं खूप काही आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आपली जी काही शिक्षण पद्धती आहे, या शिक्षण पद्धतीमध्ये आणि जे शालेय शिक्षण घेतल्याच्या नंतर तो तरुण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो, व्यावसायिक जगामध्ये प्रवेश करतो, तर खूप मोठी तफावत आढळते. आपण पाहतोय की म्हणजे की याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांनी सध्या सांगतायत की अगदी भारतामध्ये जे इंजिनियर्स बाहेर पडतात याच्यापैकी फक्त 6% जे इंजिनियर्स असतात यांनाच एम्प्लॉयमेंट भेटू शकते. 94% जे लोक आहेत ते त्या लेवलवर तयार होत नाहीयेत. हा दोष त्या तरुणांचा नाहीये, हा दोष आहे आपल्या शिक्षण पद्धतीचा, की याच्यामध्ये आपल्याला ही शिक्षण पद्धती व्यवसायाभिमुख बनवली पाहिजे. तर त्या पद्धतीची एक शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहे. अच्छा, बर. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये आम्हाला एक काम करायचं आहे, या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा विषय की आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला जे व्यवसाय आहेत, कारण आपण आता पाहतोय की आपल्याकडे जे मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट आहे हे एक तर शेती क्षेत्रामध्ये आहे आणि दुसरा विषय SME मध्ये आहे. छोटे छोटे व्यावसायिक यांचं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या GDP मध्ये पण खूप मोठं आहे. पण त्यांना मिळणाऱ्या सुविधा, भले त्या कर्ज सुविधा असतील किंवा बाकीच्या इतर सुविधा असतील, ह्या सुविधा खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यावर काम करताना त्या मानानं कोणी दिसत नाही. तर तोही विडा व्यंकटेश ग्रुपनं उचललेला आहे आणि त्या माध्यमातून आपण या सगळ्या छोट्या व्यावसायिकांना एम्पॉवर करण्यासाठी मार्केट प्लेसच्या माध्यमातून त्यांना फायनान्स, अकाउंटिंग आणि इतर सर्व सुविधा त्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि हेही काम संपूर्ण देशभर आपण करणार आहोत. अरे वा वा, खूप सुरुवातच तुम्ही मोठ्या स्वप्नांनी केलेली आहे आणि ते कल्पना ते मूर्तरूपचा प्रवास आपल्या समोर आलेलाच आहे आणि याही पुढची स्वप्न नक्कीच साजेशी तेवढी व्यंकटेश मल्टीस्टेटला शोभतील अशीच मोठी स्वप्न तुम्ही बघता आहात देशाच्या बांधणीसाठी. आपले जे 250 जणांचा आज जो परिवार आहे, जे आपले एम्प्लॉईज आहेत, तर यांच्यासाठी आता कारण हे काम एकट्या दुकट्याचं नक्कीच नाही, तुम्ही काही वेगळा प्रयत्न ह्या लोकांनी कार्यशील राहावं, कारण कसं असतं डोअरमन टू चेअरमन ही सगळी लिंक फार महत्त्वाची असते. कारण चेअरमन ज्या विचारांचा आहे तेच सगळे विचार जर खालपर्यंत असले तर एक सूत्री सगळा कारभार चालू शकतो. तुम्ही काय वेगळा प्रयत्न करता हो आपल्या सगळ्या लोकांनी तुमच्यासारखंच कार्यशील राहावं म्हणून? नक्कीच खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला, कारण व्यंकटेश मल्टीस्टेटच्या यशाचं रहस्यच आहे. अच्छा, आमची टीम आणि टीमचं टीमवर्क. या ठिकाणी आमची जी काही टीम आहे, आम्ही एकतर या संस्थेला व्यंकटेश परिवार म्हणून संबोधतो. कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे असतील तर बाकीचे कुटुंबातील सदस्य आहेत आणि 250 सदस्य ज्यावेळेस एखादं काम करतील तर ते खूप चांगलं काम होऊ शकतं आणि या सदस्यांची काळजी घेणं ही मी माझं कुटुंब प्रमुख म्हणून आद्य कर्तव्य समजतो आणि म्हणून त्यांच्यासाठी भरीव असं योगदान द्यायचं जबाबदारी माझ्याकडे आहे. मग यासाठी आपण वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवलेल्या आहेत. अगदी आमची जी टीम आहे हे सगळे कुटुंबातील सदस्य आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांचा हेल्थ इन्शुरन्स काढलेला असतो, त्यांचा टर्म इन्शुरन्स काढलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमची जी टीम आहे हे सदस्य आहेत त्यांना एम्प्लॉई ॲज अ पार्टनर म्हणून संबोधतो.
त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून काम करावं, कारण आम्ही सहकारमध्ये काम करतोय, पण या सहकारला आम्ही कॉर्पोरेटची जोड दिलेली आहे आणि कॉर्पोरेट सहकार उभा केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की म्हणजे जर आपण काहीतरी देऊ शकलो, काहीतरी थोडं जास्त देऊ शकलो, तर कामही त्याच्यापेक्षा जास्त होत असतं. अपेक्षा खूप छोट्या असतात आणि त्या अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकलो तर खूप चांगलं होईल. तर आम्ही ते अपेक्षेपेक्षा जास्त द्यायचा प्रयत्न करत असतो. एम्प्लॉई ॲज अ पार्टनर या संकल्पनेमध्ये आम्ही आमचे जे टीम मेंबर आहेत, हे सगळे सदस्य आहेत, यांना ते ज्या ज्या शाखेमध्ये काम करतात त्या शाखेमधल्या वार्षिक उत्पन्नाचा 10% हिस्सा, म्हणजे नफ्याचा 10% हिस्सा आम्ही त्यांना बोनस म्हणून अलॉट करतो. यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी अलॉट केलेल्या आहेत. आमची जी टीम आहे, सिनियर लेवलची जी टीम आहे, यांना अगदी 4 व्हीलरच्या फॅसिलिटी संस्थेनं उपलब्ध करून दिलेल्या आहेत की त्यांना त्या लेवलवरचे स्टँडर्ड मेंटेन करता यावेत, त्यांना अधिक वेगानं काम करता यावं. आणि त्यामुळे हे काम त्यांचं स्वतःच आहे, आपल्याला कुणीतरी सांगितलंय किंवा कुणीतरी लादलंय हा विषय नाहीये. त्याच्यामुळे आमची ही सगळी टीम आहे. ह्या टीमला एक ऑफिशियल वेळ जरी असेल की 9 ते 6 ही ऑफिशियल वेळ आहे, पण आम्ही ज्यावेळेस पाहतो तर आमचं ऑफिस 9ला उघडलं असं कधीच होत नाही. 9च्या अगोदर उघडलेलं असतं आणि संध्याकाळी 6लाही कधी ते बंद होत नाही. 7 वाजलेले असतात, 8 वाजलेले असतात, कधी कधी 9ही वाजलेले असतात. उलट आम्हाला हे सांगावं लागतं की आपली वेळ फक्त 9 ते 6च आहे आणि या वेळेतच आपण काम करणं गरजेचं आहे. तुमची दुसरी मोठी जबाबदारी आहे ते म्हणजे तुम्हाला कुटुंबही सांभाळायचं आहे, तर तुम्ही तिकडे तेवढाच वेळ द्या. तिथं ते एनर्जेटिक राहण्यासाठी हे सगळं आम्ही सांगत असतो आणि त्या माध्यमातून आमची टीम तयार होते. म्हणजे खऱ्या अर्थाने सर, राष्ट्र उभारणीसाठी तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे, तर अगदी तळागाळातल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना बळकटी देण्याचाच तुम्ही प्रयत्न करता आहात. त्याच्या ताकद वाढवण्यासाठी आणि आर्थिक ताकद वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तेव्हा स्वप्नांनाही बळ येतं. त्यामुळे तुम्ही एक खूप छान प्रयत्नशील आहात, सकारात्मक पावलं उचलता आहात. त्यामुळे इतकं सुंदर जे विजन मिशन तुम्ही आत्ता सांगितलं ते नक्कीच तुम्ही ते कवेत घ्याल, आम्हाला सगळ्यांना खात्री आहेच. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही ह्या कामाला जी सुरुवात केली, व्यंकटेश हे जेव्हा फक्त नाव होतं, तुम्ही चौघांनी मिळून एक स्वप्न पाहिलं आणि आज त्याला इतकं सुंदर मूर्त रूप आलेलं आहे. या चौघांमधले उत्तम गुण आज व्यंकटेशचा परिवार वाढवण्यासाठी जे महत्त्वाचे ठरलेले आहेत, काय सांगाल सर प्रत्येकाबद्दल? हे जे तुमचे 3 महत्त्वाचे खांदे आहेत, त्यांच्याशिवाय म्हणजे संस्था अपूर्ण आहे. संस्था ज्याच्यामुळे आज इथपर्यंत आली तर या तिघांनी ज्या पद्धतीनं काम केलं, तर त्यामुळेच हे सगळं काही संस्थेचं यश आहे. याच्यामध्ये अगदी सांगायचं म्हटलं तर कृष्णा मसुरे जॉईन झालेली पहिली व्यक्ती या ध्येयामध्ये. तर त्यांच्यामध्ये जो महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे डिसिप्लिन आणि कमिटमेंट. अतिशय कमिटेड असणारी व्यक्ती होती. तर त्यामुळे त्यांच्याकडे आपण संस्थेची मुख्य धुरा दिलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत असताना, कारण आर्थिक क्षेत्रामध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे. व्यंकटेश मल्टीस्टेटने नेहमीच इनोव्हेटिव्ह आणि टेक्नॉलॉजी यावर भर दिलेला आहे. ग्राहकांच्या गरजा, समस्या ओळखून त्यांना सर्व बँकिंग सुविधा एकाच छताखाली कशा देता येतील याचा विचार केलेला आहे. जसं की CBS टेक्नॉलॉजी, IFSC कोड, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, आधार बँकिंग, QR कोड, मोबाईल ATM अशा अनेक सुविधा एका छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळातही विविध आधुनिक सुविधा आम्ही लॉन्च करणार आहोत. कमिटमेंटही खूप महत्त्वाची आहे. तर त्यामुळे त्यांच्याकडं ती धुरा दिली. अगदी बँकिंग क्षेत्राचं नॉलेज नसताना, शिक्षण नसताना, कोणताही अनुभव नसताना इथनंच त्यांनी ती सुरुवात केली आणि आज ते संस्थेला या पातळीवर घेऊन आलेले आहेत. आमचे दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे अनिल गुंजाळ. त्यांचा जो काही अनुभव होता आतापर्यंतचा मार्केटिंग आणि ब्रँडिंग याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आणि आवड आहे. म्हणजे कुठेही काम केलेलं नाहीये त्या व्यावसायिक दृष्टिकोनातून तर अजिबातच नाही, पण ती आवड होती. तर त्या आवडीचं रूपांतर जर आपण या ठिकाणी एका संस्थेच्या ब्रँड बिल्डिंगमध्ये किंवा संस्थेच्या वाटचालीमध्ये करून घेतलं तर निश्चित फायदा होईल. हा विचार आम्ही केला आणि त्याची फळं आज आपण पाहतोय. व्यंकटेश मल्टीस्टेट ही संस्था आहे ना, ही मुळात ह्युमन सेंट्रिक काम करते. सामान्य माणूस हाच आपण केंद्रबिंदू मानलेला आहे. सामान्य माणसाला उभं करणं, माणसं जोडणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्यांच्या प्रगतीचे आपण भागीदार असणं, ह्या सगळ्या गोष्टी मनाला आम्हाला ऊर्जा देऊन जातात. या ऊर्जेतनं आमचं प्रचंड काम आम्ही या सेक्टरमध्ये करतो. की आज संस्थेला या लेवलवर आपण घेऊन आलेला आहोत. तर जो काही प्रॉपर ब्रँड तयार झालेला आहे तो सगळा अनिल गुंजाळ यांची किमया आहे. त्यानंतर आमच्याकडे जे तिसरे पार्टनर आहेत, तिसरे संचालक आहेत व्यंकट देशमुख. त्यांचं रिलेशनशिप म्हणजे संबंध आणि त्यातल्या ग्रामीण भागामध्ये खूप
पाळामुळं घट्ट आहेत. बरं. प्रत्येकासोबत संवाद साधण्याची हातोटी, भलाही तो एक तरुण असेल, शेतकरी असेल, महिला असतील किंवा कुणी असेल, तर ते लोकांना सहज आपलेसं करून घेतात. व्यंकटेश मल्टीसेटने व्यंकटेश फाउंडेशनची निर्मिती करून आपण समाजाप्रती काही देणं लागतो, त्यामुळे व्यंकटेश फाउंडेशनची निर्मिती केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून देशी गायींचं संवर्धन असेल किंवा विविध समाजिक काम करण्याचा प्रयत्न केला. पूरग्रस्तांसाठी आलेली मदत असेल किंवा कोरोनाच्या काळात केलेली घरोघरी किराणा पोहोचवण्याचं काम केलं. व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून देशी गाईचं संवर्धन केलं जातं, पालनपोषण केलं जातं आणि इथून पुढच्या काळात बी फाउंडेशन हे समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू म्हणून विविध समाजिक कामात अग्रेसर राहील. आणि त्यामुळं आर्थिक क्षेत्रामध्ये ग्राहक संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. तर ती जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती आणि या तीनही जबाबदाऱ्या प्रत्येकानं खूप सक्षमपणे सांभाळल्यामुळं आज आपण व्यंकटेशला इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत. आहा, खरंय. म्हणजे ह्या प्रत्येकाचं योगदान खूप खूप महत्त्वाचं आहे आज व्यंकटेश मल्टीस्टेटला हे स्थान देण्यामध्ये. व्यंकटेश फाउंडेशनच्या माध्यमातून खूप समाज उपयोगी उपक्रम केले जात आहेत. या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेऊ, पण मला एक महत्त्वाचं विचारायचं आहे की या विद्यार्थी आदर्श विद्यार्थी बचत बँक, फ्युचर बॉक्स हे जे काही उपक्रम आहेत, जे विद्यार्थी या घटकासाठी आपण राबवत आहात, हे नक्की काय आहे, याच्या मागचा तुमचा उद्देश काय आहे आणि याचं भविष्य काय असणार आहे? नक्कीच, जसं आपण आतापर्यंत चर्चा करत आलो की आपण वेगवेगळ्या घटकांना टार्गेट करून त्यांच्यासाठी आपण सोल्युशन प्रोव्हाइड करण्यासाठी काम करतो. आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक आहेत आणि देशाच्या वाटचालीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असणार आहे. आपण आताच त्यांना नर्चर करून त्यांना जर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर खूप काही होऊ शकतं आणि म्हणूनच आपण शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. आता या उपक्रमाचा अगदी विस्तार सांगायचं म्हटलं तर जवळपास 130 शाळेमध्ये हे उपक्रम चालू आहेत. जवळपास 23,000 विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. याच्या मागची भूमिका हीच होती की आपण या ठिकाणी बँकिंग, आज आम्ही पाहतो की अगदी 40 वर्ष 45 वर्षाचे नोकरदार व्यक्ती सुद्धा यांनाही बँकिंग पूर्ण समजत नाही. अगदी बरोबर. आणि त्यामुळं म्हणजे अगदी मी पाहिलंय शिक्षक असताना की अगदी माझे काही मित्र आहेत, यांना जर कर्ज घ्यायचं असेल तर ते बँकेमध्ये नाही जात, ते एजंटकडे जातात आणि सांगतात तुमची 1% 2% काय असेल ती फी घ्या, पण मला ते कर्ज मिळवून द्या, प्रकरण करून द्या. म्हणजे एवढी मोठी आर्थिक निरक्षरता आपल्याकडे आहे. हे कशामुळे आहे तर आपल्याकडं एज्युकेशन सिस्टमचा तो भागच नाहीये, जे प्रॅक्टिकली एज्युकेशन हवं आहे. तर हेच आपण जर मुलांना दिलं तर ते खूप कॉन्फिडेंटली सगळं करू शकतील. आणि म्हणून आपण आदर्श विद्यार्थी बँक हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम राबवला की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बँकिंग तर समजेल, पण त्या ठिकाणी बँकिंगचं मॅनेजमेंटही समजेल. कारण या उपक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की हा उपक्रम चालवणारे कुणी मोठे तरुण नाही आहेत, तर 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी त्या ठिकाणी त्या आदर्श विद्यार्थी बँकेचे मॅनेजर, कॅशियर, अकाउंटंट म्हणून काम करतात आणि त्या शाळेच्या बँकेचं पूर्ण व्यवस्थापन करतात. आणि यातही महत्त्वाचं म्हणजे व्यंकटेश मल्टीसेटमधल्या आमच्या टीम मेंबरसाठी 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं. बरं. पण या ठिकाणी या विद्यार्थी यांना मॅनेजर व्हायचं ट्रेनिंग फक्त 3 दिवसाचं आहे. अच्छा. आणि आतापर्यंतच्या या सगळ्या शाळांमध्ये सक्सेसफुली आम्ही या 3 दिवसामध्ये त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकलो आणि ते विद्यार्थी तर बचत तर करायला लागले बाकीचे विद्यार्थी, पण हे लोक प्रॉपर मॅनेजमेंट करू शकलेत. 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी जर आता मॅनेजमेंट करत असतील तर पुढे काय करतील? पुढे मला वाटतं निश्चित आम्हाला इथपर्यंत पोहोचायला 7 वर्ष लागली. कदाचित हे विद्यार्थी ज्यावेळेस तरुण होतील आणि ते बँकिंग सुरू करतील तर त्यावेळेस अगदी 2 ते 3 वर्षामध्ये त्यांनी हा पल्ला गाठलेला असेल आणि आपल्या देशाला जी गरज आहे ती गरज त्यांनी पूर्ण केलेली असेल. ह्या उपक्रमाच्या माध्यमातूनच आम्हाला जे जाणवलं की अगदी एका शाळेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं होतं इथं तुम्हाला जी बचत करायची ती फक्त पॉकेट मनीच्या माध्यमातून करायची. त्यांना ॲडिशनली बचत करण्यासाठी काही पैसे मागायचे त्यांच्या पॅरेंटला असा विषय नव्हता. तर हे लक्षात आलं की जवळपास ह्या ॲव्हरेज जे आम्ही काढतोय 60% बचत ते इकडं करतात. म्हणजे एखाद्या पालकानं जर एका महिन्यामध्ये त्यांच्या मुलाला 100 रुपये देत असतील तर आता त्यातले 60 रुपये हे बचतीकडे जातात. म्हणजे त्यांचं आरोग्यही सुधारतंय. आता ते फक्त चॉकलेट आणि बाकीच्या गोष्टीवर ते फक्त 40 रुपयेच खर्च करतात, 60 रुपये ते बचत करतात.
त्यानंतर आम्ही त्यांना गोल सेटिंग पण शिकवलं होतं. आपल्या आयुष्यामध्ये फायनान्शियल गोल खूप महत्त्वाचे आहेत, आर्थिक उद्दिष्ट खूप महत्त्वाचे आहेत. तर त्या मुलांच्या दृष्टीने छोटी छोटी उद्दिष्ट आम्ही साध्य करायला त्यांना सांगितलं होतं. गाईडलाईन आम्ही खूप कमी दिले होते, त्यांनी खूप पुढचा विचार केला, कारण मुलं इनोव्हेटिव्ह आहेत. तर त्यांना सांगितलं होतं की तुमच्या सहली जातात, ग्रामीण भागामध्ये अगदी सहलीसाठी द्यावे लागणारे 500-600 पण पालकांकडे त्यावेळी नसतात. मुलंही नाराज होतात, पालकही नाराज होतात, इच्छा दोघांची असते. तर त्यांना सांगितलं की तुम्ही वर्षभर बचत करू शकता. अगदी महिन्याला 50 रुपयाची बचत झाली तर तुमचे ते 10-12 महिन्यामध्ये तेवढी रक्कम जमा होईल. पालकांना तो वेगळा आनंद असेल की एवढे पैसे कुठून आले मुलाकडे. तर आम्ही फक्त असे काही उपक्रम सुचवले होते. त्या मुलांनी ही बचत तर केलीच, पण याच्याही पुढे जाऊन अगदी आपल्या आईला वाढदिवसाच्या दिवशी साडी भेट देणं. अरे वा. आणि त्यावेळेस हे जे पालक आहेत आमच्याकडे येऊन त्यांच्या भावना, त्यांचं मन मोकळं करणं, हा आनंद खूप काही वेगळाच आहे. की शेवटी काय त्या मुलांचं भविष्य घडवणं हे पालकांचं त्या ठिकाणचं सर्वात मोठं टार्गेट असतं आणि ते करण्यासाठी आपण काम करतोय. बरोबर आहे. वा. अशा पद्धतीचा हा पहिला उपक्रम. याच उपक्रमाला आम्ही दुसरी जोड दिली, ती म्हणजे आम्ही जे काही काम करतो ते आता या मुलांच्या माध्यमातून करायचं. म्हणजे ते मुलं ते सगळं करू शकतील. की जसं इथं आपण सहकार्याच्या माध्यमातून हे अर्थविश्व उभा केलंय आणि त्याचा हजारो लोकांना फायदा होतोय. तर या मुलांचा काही फायदा होईल का, तर याच्यासाठी त्यांनी जी बचत केली होती, या बचतीच्या माध्यमातूनच विद्यार्थी ग्राहक भांडार ही दुसरी संकल्पना आम्ही त्यांना दिली. बरं. की ज्याच्यासाठी भांडवल कुठून आणायचं, तर त्या बचत बँकेतनं आणायचं. खूप छोटंसं भांडवल तिकडे जाईल आणि त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन, जे प्रॅक्टिकल एज्युकेशन आपण म्हणतो व्यवसायाचं, तेही करता येईल. ते शाळेतलेच काही होतकरू आणि हुशार मुलं निवडले की ते मुलं व्यवसाय करतील. आणि त्याच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये शिक्षकांची इन्व्हॉल्वमेंट आम्ही 0% ठेवलेली आहे. बरोबर. का तर मुलं एम्पावर झाली पाहिजेत, मुलं तयार झाली पाहिजेत. आणि दुसरा विषय म्हणजे की हे उपक्रम आपल्याला शासकीय आणि खाजगी दोन्ही पण शाळेमध्ये राबवायचे आहेत. तर त्या ठिकाणी शिक्षकांची मानसिकता ॲडिशनल उपक्रमासाठी किती असेल किंवा नसेल, ती डिपेंडन्सी राहू नये, हा मुख्य उद्देश होता. तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना मग शाळेमध्ये लागणारं जे काही साहित्य आहे, आम्ही बेसिकली विचार केला की अगदी छोट्या गावामधल्या विद्यार्थ्याला पण अगदी 500 रुपयाचं मिनिमम स्टेशनरी लागतंय. मग एवढी स्टेशनरी जर ते शाळेच्या माध्यमातून गेली तर आम्ही होलसेलमध्ये खरेदी केली, कारण आम्हाला जवळपास 130 शाळेमध्ये उपक्रम राबवायचा होता. तर साधारणपणे 30 ते 35% आम्हाला ती स्वस्त मिळाली. याच्यामध्ये फाउंडेशनचा उपक्रम आहे, तर आम्हाला याच्यामध्ये पैसे कमवणं हे टार्गेट नव्हतं. फक्त वाहतूक खर्च वरच्या 1-2% तो कव्हर होत होता आणि बाकीचा मग जो काही विषय आहे तो आम्ही शाळेला त्या दरामध्ये दिली आणि शाळेला सुचवलं की तुम्ही विद्यार्थ्यांना 10% स्वस्त द्या. अच्छा. आणि 20% तुम्ही प्रॉफिट ठेवा, म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन तिथं तयार होईल. अगदी एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे म्हणजे 500 रुपये जरी म्हटलं त्याचे 20% तरी 100 रुपये होतात. आणि त्या ठिकाणी म्हणजे जर 500 विद्यार्थ्यांची ती शाळा असेल तर 50,000 रुपयाचं वार्षिक उत्पन्न या उपक्रमाच्या माध्यमातून करता येईल. तर त्या ठिकाणी मग हे उत्पन्न कशासाठी वापरायचं हे आम्ही शाळेला सुचवलं. हे उत्पन्न ह्या माध्यमातून जर येत असेल तर तुम्ही याचा उपयोग फक्त जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी करा. तिथं केलं तर हे रिकरिंग उत्पन्न जे काही येते, तुम्ही शाळेमध्ये असे कितीतरी विद्यार्थी आहेत की त्यांना शाळेची वाट सोडावी लागते कारण त्यांच्या बॅकिंग काहीच नाही आहे. इथं आपल्याला पालकांकडे जायची गरज नाही आहे, डोनेशनची गरज नाही आहे, हेच विद्यार्थी स्वतःसाठी हे सगळं काम करतील. तर तिथं आम्ही पाहतोय की त्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे. म्हणजे त्या उपक्रमातनं प्रत्येक शाळेमध्ये 50,000 रुपयाचं वार्षिक उत्पन्न तयार होणं, ते पण सहकारातनं, ते आम्ही केलं. त्यानंतर याच्याही पुढचा आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे, ते म्हणजे शैक्षणिक पालकत्व योजना. बरं. याच शाळेमध्ये जे आता मी जसं सांगितलं की खूप गरजवंत आणि होतकरू विद्यार्थी आहेत आणि अगदी त्यांच्या शिक्षणाचा खर्च किती आहे तर 1,500 ते 2,000 रुपये वार्षिक खर्च आहे. पण त्यांच्यासाठी ती खूप मोठी रक्कम आहे आणि तिथं शिक्षण ब्रेक होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर त्याच्यासाठी आम्ही हे ठरवलं की फाउंडेशनच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून मी मदत त्यांना करू. मग त्या ठिकाणी आम्ही त्या शाळेतले पालक, गावातील सधन व्यक्ती या सगळ्यांना बोलवायचं आणि त्यांना आवाहन करायचं की या शाळेमध्ये गरजवंत विद्यार्थी 100 आहेत, पण आम्हाला काम करायचं 130 शाळेमध्ये. तर आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये यातले 20 विद्यार्थी आम्ही दत्तक घेऊ शकतो, पण बाकीच्या 80 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. जर तुम्ही याच्यातली थोडी रक्कम म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये ते पण वस्तू रूपात तुम्हाला द्यायचे आहेत, कॅशमध्ये पण द्यायचे नाही आहेत, असे जर काही विद्यार्थी दत्तक घेऊ शकले तर तुमच्यासाठी छोटी अमाऊंट असेल, पण इकडं विद्यार्थ्यांसाठी त्यांचं आयुष्य आणि भविष्य असेल. तर ती मदत जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या गावातील हे सगळे विद्यार्थी ते शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आणि सरप्रायझिंगली आतापर्यंत आम्हाला अशी एकही शाळा मिळाली नाही की ज्या शाळेमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांना आवश्यकता होती त्यांना मदत नाही मिळाली.
आणि हेही लोकसहभागातनं झालं, हाही एक वेगळ्या पद्धतीनं सहकार्याचा आहे. हां, खरंच. अशा पद्धतीनं आम्ही हे उपक्रम राबवायचा ठरवतोय. वा, अभिनाथ सर, मगाशी 3 मित्रांचे गुण तुम्ही सांगितलेत, पण तुमचा हा गुण आहे की तुम्ही खूप मोठं विचार करता, खूप वेगळा विचार मांडता आणि मला असं वाटतं तो वेगळा विचार करता येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण ह्या अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये काम होऊ शकतं हे तर आम्हाला खरंच कधी वाटलं नव्हतं आणि ते तुम्ही करून दाखवलंय. मला असं वाटतं की ह्याच गोष्टीमुळे आज मल्टीस्टेट बद्दलचा विश्वास आबालवृद्धांमध्ये रुजला, तो मला वाटतं याच कारणामुळे. आणि व्यंकटेश मल्टीस्टेट बँकिंगमध्ये तर खूप छान काम करतंय, पण याही व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये जे काम चालू आहे महत्त्वाचं, त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. नक्कीच मॅडम, मलाही सांगायला आवडेल, कारण फक्त आपण आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत नाहीयेत. द व्यंकटेश ग्रुप हा आपला जो काही ग्रुप आहे, या ग्रुपच्या अंडर आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि या प्रत्येक क्षेत्र निवडताना परत उद्देश तोच आहे की आपल्याला बुलंद भारताचं स्वप्न साकार करायचं आहे. तर त्यासाठी आपण जे वेगवेगळे क्षेत्र निवडलेले आहेत आणि आपल्या आर्थिक क्षेत्रालाही पूरक होतील अशाच गोष्टीमध्ये आपण काम करत आहोत. त्याच्यामध्ये अगदी पहिल्याच कंपनीविषयी सांगायचं म्हटलं तर डील्स ऑफ लोन या नावाची एक फिनटेक स्टार्टअप आपण सुरू केलेला आहे. आणि या स्टार्टअपच्या माध्यमातून जवळपास 700 एम्प्लॉई ऑफिसमध्ये काम करतात, पण त्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारी जवळपास 70,000 रजिस्टर्ड पार्टनर आमच्याकडे आहेत. बरं. त्यातली जवळपास 15,000 ॲक्टिव्ह पार्टनर ही काम करतात. याच्यामध्ये अगदी बेसिकली काम काय चालतं हे सांगायचं जर म्हटलं तर 60 बँकेंसोबत आम्ही टायअप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांचे जे रिटेल प्रॉडक्ट असतात, पर्सनल लोन, बिझनेस लोन, हाऊसिंग लोन, हे लोन ग्राहकांना मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतो. अगदी डील्स ऑफ लोनचं एक ॲप ग्राहकांना डाउनलोड करायचं आणि त्या माध्यमातून सगळी पुढची प्रोसेस ही डिजिटाईज केलेली आहे आणि ग्राहकांच्या घरी ही सगळी सेवा मिळेल अशा पद्धतीनं काम करतोय. या व्यवसायामध्ये जवळपास प्रत्येक महिन्याला आम्ही 200 कोटीचं कर्ज वाटप सध्या करतोय. आणि याला प्रत्येक महिन्याला आम्ही 10 ते 15% वाढ करत आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत ही सेवा पोहोचेल. याला जोडूनच आम्ही दुसरी जी कंपनी आहे, म्हणजे ब्रँड नेमच मी सांगतोय, इंडिपेच्या माध्यमातून QR कोड पेमेंट सोल्युशन आम्ही व्यापाऱ्यांसाठी देतोय. त्यासोबतच आता ग्राहकांसाठी इंडिपेचं ॲप चालू होईल की ज्या माध्यमातून अगदी फोनपे, गुगल पे यासारखे जे ॲप आहेत, या सगळ्या सुविधा यामध्ये आहेत. अशा पद्धतीचं संपूर्ण देशी बनावटीचं आपलं ॲप जे भारतातल्या लोकांसाठी असेल, ज्याची खूप नितांत गरज आहे. कारण आपण पाहतोय पेमेंट स्पेसमधले बहुतेक जे ॲप आहेत हे परदेशी आहेत आणि मग आपण जर लोकल फॉर वोकल त्याच्यासाठी काम करत असू तर याच्यासाठी पण कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, म्हणून आपण तो पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर ग्राहकासाठी किंवा आपल्या सगळ्या भारतीयांसाठी महत्त्वाचं असणारं सेक्टर म्हणजे हेल्थ केअर. आता हेल्थ केअरमध्ये पण 2 सेगमेंट आहेत मेजर, एक ॲलोपॅथिक आहे आणि एक आयुर्वेदिक आहे. ॲलोपॅथिक सेगमेंट तर वेगानं वाढत आहे, पण आपली भारतीयांचं जे मूळ असलेलं आयुर्वेदिक, या आयुर्वेदिककडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतंय. जगामध्ये बाकीचे देश वापरत आहेत पण आपल्याकडे ते वापरत नाही आहेत. तर मग हे आपलंच आयुर्वेद आपल्याच लोकांना देणं हे त्या कंपनीचं मुख्य उद्देश आहे. आणि याच्यासाठी जवळपास 110 प्रॉडक्ट आयुर्वेदिक प्रॉडक्ट आम्ही मॅन्युफॅक्चर करतोय लॉन्जिव्हिटी आयु क्लिनिकच्या माध्यमातून आणि संपूर्ण देशामध्ये ते वितरित करणं, आपल्या देशातल्या सगळ्या भारतीयांना आयुर्वेदिक समजावून सांगणं आणि त्या माध्यमातून सुदृढ भारत निर्माण करणं हे या कंपनीचं टार्गेट आहे. यासोबतच देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे. रोड बांधणी हा एक खूप महत्त्वाचा विषय. तर त्यासाठी हॅबिटस बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड ही या ग्रुपची एक ग्रुप कंपनी त्याच्यासाठी कार्यरत आहे. त्या माध्यमातून खूप चांगली रस्ते बांधणं आणि गावं शहरं एकमेकांना जोडून लोकांची मनही जोडणं हे सगळं काम या कंपनीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. असंच हे काम करत असताना ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून सुखायू ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुरू केलेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून म्हणजे गव्हर्नमेंटचं हे खूप चांगलं धोरण आहे की या ठिकाणी प्रोफेशनल्स आणि शेतकरी ही एकत्र आली पाहिजेत, कारण ही एकत्र आली तर खूप काही चांगलं होऊ शकतं. तर त्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या की शेतकऱ्यांना प्रॉपर मार्गदर्शन भेटत नाही, प्रॉपर खतं कीटकनाशकं भेटत नाहीत, त्यानंतर सर्वात मोठी समस्या उभी राहते की त्यांना कर्ज वेळेवर उपलब्ध होत नाही, त्यामुळे सावकाराकडे जाणं किंवा ह्या अडचणी भेडसावतात. त्यानंतर त्यांनी पिकवलेल्या मालाला भाव, हमी भाव तर खूप लांबची गोष्ट आहे, पण किमान आणि माफक भावही त्यांना भेटत नाही. तर या सगळ्या प्रश्नावर उत्तर असलेलं सोल्युशन आपण सुखायू ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये दिलेलं आहे.
त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना अगदी मार्गदर्शन आपल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून देत आहोत. आपण इनपुट सेंटरचं नेटवर्क संपूर्ण भारतभरामध्ये विस्तार त्याचा करत आहोत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आपण सुविधा केंद्र, खरेदी केंद्र सुरू करत आहोत की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रोड्यूस केलेला माल हा आपल्याकडे येईल. यामध्ये ग्राहकांनी हा माल घ्यावा, कारण आपण याच्यासाठी पण सर्व चॅनल ओपन करत आहोत. अगदी भाजीपाला उदाहरणार्थ तुमच्या घरी येत असेल तर आज रोजी तुम्ही सांगू शकत नाही माल कुठं पिकवलेला असेल. तर त्याचं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग हा नेमका कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामधून आलाय, त्यानं कोणती खतं वापरली आहेत, रासायनिक वापरली आहेत की सेंद्रिय वापरली आहेत, अगदी या लेवलवरचं ट्रॅकिंग उपलब्ध होणार आहे. आणि या सर्व गोष्टी माफक दरामध्ये ग्राहकांना भेटतील, शेतकऱ्यांना चांगला रेट मिळेल. कारण हे सगळं आम्ही कशामुळे करू शकू, तर जी काही व्हॅल्यू चेन आहे, ॲग्रीमध्ये व्हॅल्यू चेन खूप मोठी आहे. ही व्हॅल्यू चेन कमी करून शेतकरी, सुखजीव ॲग्रो आणि ग्राहक संपूर्ण अशा पद्धतीचं सर्कल आपण याच्यामध्ये जीवजीवश्च जीवनम ही नैसर्गिक साखळी तुम्ही अंगीकारता आहातच की एकातून दुसरे आणि सगळेच एकमेकांना चालना देत चांगले उद्योग तयार होतील अगदी ग्रामीण भागापासून. वा, म्हणजे खरंच प्रत्येक प्रोजेक्ट थक्क करणार आहे. हे अगदी विद्यार्थ्यांसाठीचं काम असेल आणि आताचे तुम्ही सगळे व्यंकटेश उद्योग समूहाचे जे प्रोजेक्ट सांगितलेत सर, खूपच आशादायी चित्र आहे व्यंकटेश मल्टीस्टेटचं, ब्रँडचं. काय सक्सेस मंत्र सांगाल आम्हाला, आज इतके सगळे जण ऐकतायत? दुसऱ्यांसाठी जगणं हेच खरं जगणं. अच्छा, हाच विचार आहे आणि या विचाराला बांधील राहूनच आमची संपूर्ण टीम काम करते. मग त्याच्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आणि सोल्युशन या पद्धतीनं काम करत आहोत. आणि मला वाटतं हाच व्यंकटेशच्या यशाचं खरं रहस्य आहे. मग याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये इनोव्हेशन काय आणायचं आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय आणायची आहे, याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज काय आणायच्यात, या सगळ्या गोष्टी वापरतो. यातला मूलभूत विचार आहे की आपल्याला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, दुसऱ्यांसाठी, मला माझ्या देशवासियांसाठी काय करायचं आहे. तर हा विचार सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेला आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं काम आहे. आणि मला वाटतं आमच्या यशाचा हाच एक मंत्र आहे. वा, दुसऱ्यांसाठी जगणं हेच खरं जगणं असतं, हा तुमचा सक्सेस मंत्र आणि याच न्यायाने तुमची चाललेली वाटचाल. अभिनाथ सर, ब्रँड व्हॉइस तर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते या इतक्या सुंदर दिलखुलास संवादाबद्दल आणि आज व्यंकटेश मल्टीस्टेटची ही ब्रँड स्टोरी आमच्याशी शेअर केल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. व्यंकटेश मल्टीस्टेट एक खूप वेगळा विचार घेऊन तरुणाईनी सुरुवात केलेला हा एक ब्रँड आज संपूर्ण देशभर चमकतोय. अहमदनगर ब्रँडिंग आणि डिझाईन ॲडिक्ट प्रस्तुत ब्रँड व्हॉइस, संवाद व्यावसायिक आणि उद्योजकांशी या कार्यक्रमातून मी वीणा दिघे आता आपला निरोप घेते. पण लवकरच अशीच एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी, ब्रँड स्टोरी आपल्यासाठी घेऊन येतो आहोत. निरोप आज पुरता. नमस्कार.